नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भाची एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट शासनामार्फत देण्यात आलेली आहे। पीएम किसान योजनेचा एक जीआर शासनामार्फत प्रसिद्ध केलेला आहे। हा जीआर मित्रांनो भरपूर दिवसानंतर प्रसिद्ध झालेला आहे। जीआर मध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हा जीआर संपूर्ण पाहणं गरजेचं आहे। जीआरच्या सविस्तर अपडेट बरोबर तुम्हाला याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती महत्त्वाची सूचना असणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर मी वेळ न घालवता सविस्तर जीआर पाहायला सुरुवात करूया। जीआर पाहण्यासाठी सुरुवातीला मित्रांनो आपल्याला डेस्कटॉप वरती यायचं आहे। या ठिकाणी आपल्या डेस्कटॉप वरती मी जीआर जो आहे तो ओपन केलेला आहे। जीआर जे आपल्याला पीडीएफ फाईल डाउनलोड करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती सुद्धा जाऊन तुम्ही हा सविस्तर जीआर जो आहे तो डाउनलोड करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मी लिंक देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुद्धा डाउनलोड करू शकता। पुढे पाहूया जीआर बद्दल सविस्तर माहिती घेऊ। महाराष्ट्र शासनामार्फत हा जीआर जो आहे मित्रांनो प्रसिद्ध केलेला आहे। दिनांक पाहायचा आहे, दिनांक 17 मे 2024 म्हणजे 2 दिवसापूर्वीचा मित्रांनो हा जीआर आहे। आपल्याला अपडेट द्यायला थोडी उशीर होत आहे, पण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लवकरात लवकर अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। विषय पाहूया, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो ही मान्यता कोणाला दिलेली आहे, कोणासाठी ही मान्यता असणार आहे त्याबद्दलची माहिती पुढे आपल्याला जीआर मध्ये पाहायला मिळेल। त्यासाठी मित्रांनो खाली स्क्रॉल करून यायचंय, खाली प्रस्तावनेमध्ये पाहायचंय। प्रस्तावना मित्रांनो संपूर्ण मी वाचून दाखवत नाहीये, याच्यामध्ये मेन मुद्दे जे आहेत ते तुम्हाला सांगतो। तर याच्यामध्ये असं देण्यात आलेले आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी राज्य स्तरावरती 2 खाते जे आहेत ते शासनामार्फत ओपन केली होती। त्याच्यामधून जे अनुदान जे आहे ते शासनाकडून शेतकऱ्यांना वितरित केलं जात होतं, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान या राज्य स्तरावरून वितरित करण्यात येत होतं। तर याच्यासाठी आता शासनाकडून कृषी विभाग जे आहे, कृषी आयुक्तालय यांच्याकडून आता सूचना देण्यात आलेल्या आहेत की जिल्हा स्तरावर सुद्धा या पीएम किसान योजनेसाठीचे सेपरेट खाते, बँक खाते जे आहे ते ओपन करावे लागणार आहेत। याच्यासाठी संबंधित जिल्हा विभागांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर यासाठी मित्रांनो इथं पाहू शकता आपल्याला पाहायला मिळेल, योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक, याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यासाठी या ठिकाणी सूचना ज्या आहेत ते करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पुढे इथं पाहू शकता की आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठीचा प्रस्ताव शासनात सादर केला होता। सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यानुसार याला शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात येते, म्हणजे याला मान्यता जी आहे ती देण्यात येत आहे। तर जे अपात्र शेतकरी असणार आहेत पीएम किसान योजनेअंतर्गत, जे अपात्र शेतकरी आहेत, तर अशा शेतकऱ्यांचे सुद्धा अनुदान आता शासनाकडून रिफंड केलं जाणार आहे। याबद्दलच्या सूचना मी पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। पूर्व सूचना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला होता। पाठीमागे तुम्हाला याबद्दलची सविस्तर डिटेल दिलेली आहे, त्याची संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेली आहे की कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे माघारी भरावे लागणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना याचे पत्र पोच झालेले आहेत, संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे। तर त्याचनुसार आता शासनाकडून याचं पुढचं पाऊल म्हणून जिल्हा स्तरावरती अपात्र शेतकऱ्यांचा निधी वसूल करण्यासाठी एक सेपरेट बँक खाते जे आहे ते उघडण्यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता म्हणजे मित्रांनो जे अपात्र शेतकऱ्यांनी यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुमचं जर पीएम किसान योजनेअंतर्गत जर पात्रता नसेल, तुम्ही जर अपात्र ठरत असाल, तर तुम्हाला आता कदाचित शासनाकडून पत्र येऊन तुम्हाला हे रिफंड पैसे भरावे लागणार आहेत। ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा, जे नवीन शेतकरी आणि ते अपात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांनी संबंधित वेबसाईटवरती फॉर्म भरू नका, तुम्हाला पुढे भविष्यात याच्यामध्ये अडचण येऊ शकते। त्याच्यानंतर पुढे मित्रांनो आणखी जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर शासन निर्णयामध्ये आपल्याला याच्यामध्ये मुद्देनुसार सविस्तर अपडेट जी आहे ती दिलेली आहे। स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही संपूर्ण माहिती वाचता येईल। या ठिकाणी आपला व्हिडिओ जो आहे तो मोठा होईल, त्याच्यामुळे याच्यामध्ये सविस्तर विश्लेषण न करता तुम्हाला इथं महत्त्वाचे मुद्दे जे ते पाहायला मिळतील। त्याच्यामधील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 नंबरचा असणार आहे। इथं पाहू शकता, सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या स्तरावर आयुक्त कृषी यांच्या नावाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या, अपात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना असणार आहे। सध्या अजूनही आपण जर या योजनेअंतर्गत अपात्र असून सुद्धा अनुदान घेत असाल तर हे लवकरात लवकर तुम्ही बंद करा। बंद करण्याची संपूर्ण प्रोसेसची व्हिडिओ मी सांगितलेली आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। आणि आपलं चालू खातं बंद करण्यासाठी
आपल्या पीएम किसानच्या पोर्टलवरती सेपरेट असा टॅब देण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याची संपूर्ण प्रोसेस करून आपलं खातं जे आहे ते बंद करू शकता। तर मित्रांनो, ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करतील, पण आपल्याला जर समजलं तर नक्कीच आपल्या मित्रापर्यंत ही अपडेट पोहोचवा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या नुकसानासाठी पुढचे होणारे नुकसान टाळता यावे यासाठी मित्रांनो ही अपडेट आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच असणार आहे। JR ची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला JR डाउनलोड करून त्याच्यामध्ये वाचावं लागेल। JR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला ही लिंक पाहायला मिळेल। JR डाउनलोड करा, बाकीचे मुद्दे सुद्धा व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दोनच मुद्दा आहेत की जिल्हा स्तरावरती सेपरेट बँक खाते उघडण्यासाठी शासनाकडून सूचना दिलेल्या आहेत आणि अपात्र शेतकऱ्यांचे परतावा रक्कम जे अपात्र शेतकरी आहेत यांचे जे अनुदान आहे ते रिफंड करण्यासाठी माघारा घेण्यासाठी शासनाकडून दुसरे खाते या ठिकाणी ओपन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ह्या दोन महत्त्वाचे अपडेट आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गतचे हे खाते उघडण्याची महत्त्वाची अपडेट होती। शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आणि पुढची कारवाई लवकरात लवकर व्हावी यासाठी आपली प्रोसेस चालू करा। तर मित्रांनो, चालू घडीला येथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।